कलमनुरी शहर में हजरत सरकार सैयद नूरुद्दीन नूरी शहीद चिश्ती रहमतुल्लाह अलैह नूरी बाबा उर्स के मौके पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार गुट की ओर से जिलाध्यक्ष बीडी बांगर की प्रमुख उपस्थिति में नूरी बाबा दरगाह में रविवार 20 जुलाई को चादर पेश की गई। इस समय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के डॉक्टर दिलीप मस्के नाईक, डॉक्टर वसंत पतंगे, शिवाजी शिंदे, सूरज वड़कुते, गोपाल सातपुते, पूर्व उपनगराध्यक्ष मोहम्मद नाजिम रिजवी, अयूब पठान, सैयद जावेद राज, खुर्शीद फारूकी, शहर अध्यक्ष आवेश पठान, शेख अफजल, संतोष काशिदे, हाजी बाबर भाई, हफीज मामू, शेख अयूब, सैयद बबलू, सकलैन रजा के साथ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारी व कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। आज कळमनुरी शहरातल्या मध्यवस्तीत असलेले दरगाहच्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे उर्स भरतो, तो याही वर्षी उर्स खूप मोठ्या प्रमाणात भरलाय। नूरी बाबा दरगाह हे सर्वधर्मीय हिंदू मुस्लिम बांधवाचं एकात्मतेचं दर्शन दाखवणारा हा दरगाह। या ठिकाणी सर्व धर्मातले लोक नूरी बाबाचं दर्शन करण्यासाठी येतात। हा दरगाह म्हणजे लोकांनी आपण जी मन्नत मागतो त्या मन्नतीला पूर्ण करण्याचं एक असलेलं श्रद्धास्थान। अशा श्रद्धास्थानी आज मी आमचे कळमनुरी तालुक्यातले कळमनुरी शहरातले सर्व पदाधिकारी नूरी बाबाला चादर चढवण्यासाठी आलोय। एक आध्यात्मिक याच्यातला असलेलं एक वेगळी शक्ती या दर्ग्यावर आल्याच्या नंतर आपल्याला आत्मसात होती। मी दर्ग्याच्या ठिकाणी येऊन मन्नते केली की येणाऱ्या काळात माझ्या हिंगोली जिल्ह्यात पाऊस चांगल्या पद्धतीने पडावा, शेतकरी राजा सुखी राहावा। बाकीच्या याच्यात जो हिंगोली जिल्ह्यातला हिंदू मुस्लिम बांधवाचा जो एकोपा आहे, आम्ही एकमेकांसोबत जो चालतो त्यात आणखी वाढ होत एका जिल्ह्याने हिंगोली जिल्ह्याची आम्ही प्रगती करूया। त्यानंतर येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यास्थानी एक नंबरचा होण्यासाठी आम्हाला दर्ग्याने ताकद द्यावी। त्यानंतर येणाऱ्या काळात आमचे सर्वोच्च नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांना मुख्यमंत्री होण्याची आम्हाला शक्ती, आम्ही कार्यकर्त्यांना शक्ती देऊ, ती मन्नत आज आम्ही घेऊन आलोय। आणि नक्कीच नूरी बाबा पद्धतीने मन्नतीला साक्ष आहे। येणाऱ्या काळात आमच्या सुद्धा त्या मन्नत पूर्ण होतील एवढाच विश्वास या नूरी बाबाच्या दर्ग्यावर घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते जात आहोत।